जेवणासोबत तोंडी लावायसाठी आपण आज फक्त एका आंब्यापासून चवदार आणि रुचकर अशी चटणी बनवणार आहोत। ती पण आंबा न उकळता आणि जास्ती वेळ न लागणारी। हे बघा, फक्त 10 मिनिटात, अवघ्या 10 मिनिटात ही चटणी बनून तयार होते। आणि त्याच आंब्याच्या किसापासून मी एक आंब्याचं थंडगार असं झटपट एक कोल्ड्रिंक सरबत तयार करणार आहे। तर उन्हाळ्यासाठी कच्चा आंबा हा थंड राहतो। हे बघा, पिकलेला आंबा गरम असतो, उष्ण असतो, पण कच्चा आंबा एकदम थंड आणि शांत असतो। पण इथे आंबा उकळून पण न करायचं किंवा आंबा भाजून पण न करायचं, त्याला पुष्कळ वेळ लागतो। कुकरमध्ये आंबा घाला किंवा उकळत ठेवा, 15-20 मिनिट आंबा उकळू द्या। त्यापेक्षा या एकाच आंब्यापासून इथे मेथी आंबा चटणी आणि एकाच आंब्यापासून पण कच्च्या आंब्याचं, आणि ते पण लवकर, अगदी 10 मिनिटात या दोन्ही रेसिपी बनवून तयार होतात। अगदी आपण जेवायला बसायच्या 10 मिनिटाआधी या दोन्ही वस्तू तयार करू शकतो। त्यासाठी मी ते एक आंबा किसून घेतलेला आहे कच्चा, थोड्या कमी प्रमाणात दाखवत आहे। जास्ती जर तुम्हाला पाहिजे असेल तर जास्ती घ्या। आणि आंबा इतका आंबट असतो ना की मी हा आंबा किसून इथे चांगला हा जो याचा किस आहे ना तो इथे पाण्यात टाकलेला आहे, थंडगार पाण्यात, आणि त्याला चांगलं मस्त हाताने दाबून पिळून मस्त चांगलं जोरजोरात त्याला कुस्करून घ्यायचं आहे हाताने। आणि त्याचं पूर्ण आंबट पाणी काढून घ्यायचं आहे, अगदी पूर्ण चांगलं दाबून कुस्करून काढलं चांगलं पूर्ण, तरी पण आंबा इतका आंबट असतो की या किसामध्ये आंबटपणा आहेच। तर आता हा किस काय करायचा, आपण आता हे काढलेलं जे पाणी आहे, हे पन्हं आहे, हे आपण थोडा वेळ बाजूला ठेवू। पन्ह्याची रेसिपी नंतर दाखवते। आधी हा जो किस आहे आपण तो चांगला मोकळा करून घेऊ आणि एका प्लेटमध्ये घेऊन, काही वेळ नाही लागत। इकडे हे भांडं घ्या, ते भांडं, दुसरं भांडं, काही नाही, अगदी 2च भांड्यात ते रेसिपी बनल्या आहे। 2 ते 3-4 भांड्यात ग्लासमध्ये पन्हं ओतायचं, वाट्यामध्ये बनवायचं आणि प्लेटमध्ये किस घ्यायचा आणि कढईमध्ये फोडणी घालायचं। फक्त एक किसणी लागत आहे आणि गूळ काढायचा किंवा किसून घ्यायचा। किसणी मी तर त्याच्यामध्येच किसला आहे थोडा, पण तुम्हाला दाखवते। नाही जर किसला गेला तर इथे खलामध्ये हा गूळ आपल्याला ठेचून घ्यायचा आहे। गूळ कडक असतो, हाताने छोटे छोटे तुकडे करून त्या किसामध्ये टाकून द्यायचे आहे। आणि हे बघा, मस्त वाटते रेसिपी। कशी वाटते तुम्हाला ते नक्की मला कॉमेंट करून सांगा। अगदी झटपट रेसिपी आहे, 10 मिनिटात बनणार। कुठलीच चटणी याच्यापेक्षा लवकर बनणार नाही ना, याला मिक्सर लागत ना, काही लागत ना, इलेक्ट्रिक लागत, काहीच नाही। थोडा गॅस लागतो, ते पण हा दाबून पिळून याचा पूर्ण रस काढल्यामुळे हा किस लवकर शिजतो। आणि आमच्या इकडे याला मेथी आंबा चटणी म्हणतात। उकळून आपण जी चटणी करतो त्याला थोडा वेळच लागतो ना, आंबा उकळा, मग त्याचा गर काढा, याला काहीच नाही। आंबा शिला, बस पूर्ण किस पिळून घ्या आणि त्याचं पाणी काढून बाजूला ठेवा। ते पाणी पण वाया नाही जात, त्याचं मस्त आंबट गोड छान सरबत होते। आता इथे मी कढईमध्ये 2 थेंब थोडंसंच तेल टाकलेलं आहे। जिरं, मोहरी आणि जिऱ्याची फोडणी द्या, मोहरी, आणि शिवाय याच्यामध्ये थोडीशी मेथी टाकलेली आहे। आणि हे बघा, चवीपुरती, जास्त नका टाकू, मेथीचे दाणे थोडेसेच टाकायचे आहे, कडवट होईल नाही तर, पण चवही त्यानेच येते बरोबर, म्हणूनच त्याला मेथी आंबा म्हटलं जाते। ही जुनी, माझ्या आईची, जुन्या लोकांची रेसिपी आहे मेथी आंबा। आता तर चटणी म्हणून सगळे याला म्हणतात, पण मेथी आंबाच आहे। आता हे बघा, इथे मी खोरलं कढईत सगळं, 10 मिनिटात बनून तयार झालेली आहे ही चटणी। जेवणासोबत तोंडी लावा, स्टोअर करून ठेवा। हे बघा, ही चांगली महिनाभर चांगली राहते आणि फ्रीजमध्ये ठेवा, खराब पण होत नाही, कधी पण तुमची इच्छा झाली। आणि हे बघा, 10 मिनिट या चटणीला शिजवायचं आहे, जास्ती वेळ नाही लागत, आंबट पण होत नाही, गूळ पण नाही लागत जास्ती। आता आपण जे पन्ह्याचं पाणी, आंबा जो किसलेला आहे त्याला आपण छान दाबून त्याचं जे पाणी काढलं आहे त्या किसाचं, हे पाणी आहे घट्ट, हे पाणी पण इतकं चवदार राहते ना। याच्यामध्ये थोडं मीठ टाका, थंडगार छान बर्फाचे खडे टाका आणि झटपट पन्हं बनवा। अगदी 10 मिनिटात दोन्ही रेसिपीज तयार। आणि हे बघा, व्हिडिओला फुल वॉच करा आणि लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा जास्तीत जास्त, आणि आपल्या मित्रमैत्रिणीमध्ये, आणि चॅनल सबस्क्राईब करा। 10 मिनिटात 2 रेसिपी मी तुम्हाला सांगितलेलं आहे, आणि फक्त एका आंब्यापासनं, फक्त एका मीडियम साईजच्या आंब्यापासनं। आणि आता बर्फ टाका, छान थंडगारपणं, उन्हातून या, कधीही या, स्टोअर करून ठेवा। फक्त स्टोअर पाण्यामध्ये मीठ नाही घालायचं आहे, वेळेवर प्यायचं असेल तर बर्फाचे खडे टाका आणि मीठ टाका। पण साखर घालून हे पण आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो। आणि या पन्ह्याला आपण थोडंसं गरम शिजवून, उकळून पण फ्रीजमध्ये गाढ घट्ट सारख्याला सारखं, जितकं पाणी आहे तितकी थोडंसं साखर, त्याच्या अर्धी साखर टाकून छान उकळवून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो। ते अजिबात खराब होत नाही।
आणि ते उकळायचं कसं, एका गंजामध्ये पाणी ठेवायचं आणि त्याच्यामध्ये भांडं ठेवायचं, हलवत राहायचं किंवा डायरेक्ट आपण गंज हा पाण्याचा गॅसवर ठेवून उकळायचं. सांगितलं आहे मी तुम्हाला दोन्ही पद्धत सांगितलेली आहे. आणि बघा आता झटपटपणा तयार झालेला आहे. अगदी मी 10 मिनटात तुम्हाला 2 रेसिपी दिल्या आहे आणि तुमचा जास्ती वेळ न वाया घालवता व्हिडिओमध्ये दाखवायला वेळ लागतो. आता याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे चवीपुरतं आणि इतकं छान वाटते ना, मला तर खूप आवडलं. आणि वेळ मुख्य म्हणजे याच्यात माझा वेळ नाही गेला, झटपट दोन्ही रेसिपी झाल्या. जेवणासोबत तोंडी लावायला चटणी पण झाली आणि पण झालं. ओके बाय मैत्रिणींनो, पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपी